नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज संध्याकाळ आहे आणि संध्याकाळचे आपण आलो आहोत एकदम मस्त वातावरणात फिरायला. आणि ह्या ठिकाणी आपण आलो आहोत तर आमच्याकडे एकदम गावरान रानमेवा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर आपण आज पाहूया ह्या वर्षीचे नवीन आळवं. तर आळवं लागलेले आहेत. म्हटलं, मला मित्रांनी सांगितलं होतं तिथं आळवं लागलेले आहेत. तर त्या ठिकाणी आपण त्या लोकेशनवर पोहोचलो आहोत आणि तुम्हाला हे शेजारी दिसत असेल, म्हणजे मागे हो जो दिसतो तो आळव आहे, आळवाचं झाड आहे. तर तिथे जाऊन पाहूया आळवं किती लागलेले आहेत. आपण ते पण तुम्हाला मी दाखवतो. कसा निसर्ग आहे ते तुम्हाला सर्व मी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा, आपला ब्लॉग जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे. एकदम मस्त संध्याकाळचं वातावरण आणि संध्याकाळी एकदम मस्त नेचर असतं. सूर्य बुडायला जातो आणि सूर्य बुडतो, त्याच्यानंतर सूर्य बुडल्यावर एकदम ठळक वातावरण दिसतं मित्रांनो. जो त्याचा पॉवर आहे तो एकदम कमी म्हणजे होतो आणि एकदम सहावाड होतं ना, त्याच्यामुळं एकदम मस्त कॅमेऱ्यामध्ये पण व्हिडिओ जो आहे तो एकदम मस्त शूट होतो. एकदम कॅमेऱ्यामध्ये खराबी दिसत नाही, एकदम मस्त दिसतंय. तर आपण जाऊया. तुम्हाला शेजारी दिसत असेल तिथं तुम्हाला पाण्याची टाकी बिकी आहे, त्या ठिकाणी आळवाचं झाड आहे, तिथं आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे एकदम मस्त दृश्य. तर हे पहा मित्रांनो, मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, इथं ह्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बिक्या आहेत 2 आणि हे पहा आळवाचं झाड आहे. संध्याकाळचं वातावरण कसं वाटतंय, कसं दिसतंय ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. हे पहा, आपण जाऊया तिथं. आणि हो, एकदम लहानपणापासून आम्ही जेव्हा लहानले होतो त्यावेळेसपासून हा फेमस आळवाचं झाड आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, आणि हे पहा किती आळवं लागलेले आहेत मित्रांनो. ज्यावेळेस पिकतील त्यावेळेस पण आपण येऊया ह्या ठिकाणी. आपण आपले ब्लॉग होतच राहतील मित्रांनो. वेगवेगळ्या मित्रांसमोर म्हणजे मित्रांबरोबर आलो त्यावेळेस पण तुम्हाला मी दाखवीन वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग. तर हे पहा, आळवं लागलेले आहेत. तुम्हाला मी आता खुडून पण दाखवतो मित्रांनो, कारण खोडल्यावर थोडा एकदम वेगळाच अनुभव येतो, वेगळंच दिसतं मित्रांनो. हे पहा, तुम्हाला मी दाखवतो. तर हे पहा, आळवं एकदम मस्त कडकमध्ये लागलेले आहेत आणि तुम्हाला मी आता दाखवतो खुडून. हे पहा मित्रांनो, कसे दिसतात ते. तर मित्रांनो, हे पहा आळवं एकदम कसे दिसतात, मस्त. आणि आणि ह्या वर्षी 2026मध्ये हे एकदम मोठाले झालेत. मला तर माहिती नाही आतापर्यंत, आणि अचानक मित्रांनी सांगितलं आणि ज्यावेळेस मी ह्या ठिकाणी आलो त्यावेळेस मला वाटलं की अजून आळवं आले नसतील. पण हे पहा, एकदम एवढले मोठाले झाले आहेत आणि एवढले मोठाले झाले आहेत म्हणजे ते लवकरात लवकर पिकतील पण. आणि तुम्हाला मी पिकल्यानंतर आपण येऊया परत, एकदम मस्त ब्लॉग शूट करूया. त्याच्यानंतर आपण तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने आळवं दाखवेन आणि त्यावेळेस खूप खोडून दाखवेन. आता तुम्हाला त्याचा नाश करू नका, म्हणजे नाश करायचा नाही आपल्याला, कारण ते जर तुम्हाला जास्त खोडून दाखवले तर मग ते उगाच तर नाश होऊन जाईल. तर तुम्हाला मी पिकल्यानंतर आपण एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला जास्त आळवं खोडून दाखवेन, एकदम मस्त तुम्हाला दाखवेन. आणि ह्या अँगलने तुम्हाला कसा आळवाचं झाड आहे ते पण मी दाखवतो मित्रांनो. हे पहा, झाड छोटा आहे पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये मोठं वाटत असेल. आणि ह्या साईडचा नेचर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. हे पहा, लय जबरदस्त, लय भन्नाट मित्रांनो, जबरदस्त. आणि हे पहा, आंब्याची वाडी आहे ह्या ठिकाणी, तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, एकदम जोरात वाढी झालेली आहे मित्रांनो. हे पहा, संध्याकाळचं वातावरण कसं दिसतंय, नेचर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्या पहा, लांब डोंगराच्या तिकडे डाह्या पण पेटवलेल्या आहेत शेती करण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण जाऊया खाली, तुम्हाला मी दाखवतो. एकदम मस्त नेचर दिसतंय मित्रांनो. आंब्याच्या वाडीमधून आपण आता चाललो आहोत. तर जाऊया खाली. खालून निसर्ग कसा दिसतो ते पण तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, कसे आंबे दिसतात, एकदम मस्त झालेले आहेत आंबे मित्रांनो. हे पहा, जबरदस्त.
आणि खालून निसर्ग कसा दिसतो मित्रांनो, कसा नेचर दिसतोय तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, लय भन्नाट. हे पहा, इथं त्यांचं घर आहे आणि आपण व्हिडिओ काढण्यासाठी इथं आलो होतो. मस्त वाटलं त्याच्यामुळं. तर मित्रांनो, छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.